आज गुरुपौर्णिमा आणि या निमित्तान जे स्वप्न आमचे असले शिवोले छत्रपती शिवाजी महाराज व महाराज सुद्धा आम्ही समर्थन संघटनेच्या वतीने त्याचा संस्थापक अध्यक्ष माझ्या वतीने आणि माझे सगळे मेंबर्स हे शिवोलेन आम्ही पहिली छत्रपती शिवाजी महाराज जो सर्कल असा त्या सर्कलाक सुद्धा आम्ही नाव दिले असा छत्रपती शिवाजी महाराज सर्कल म्हणून आम्ही आज 21 फुटाचो स्वामी समर्थाचो पुतळो फाटल्यान अनावरण केले असा। या मठाची सुरुवात 2008 झाली। भाई तेच सांगतालो या मठाची सुरुवात 2008 झाली। आज 17 ते 18 वर्षा झाली। कसलेच किरे विघ्न येवले ना। लहानशे प्रतिमेन सुरुवात झाली आणि स्वामींचे उद्गार किती असले, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं आशीर्वाद आमका लाभलो आणि या स्वामी समर्थ मठाचे घटवृक्ष झाले। आज खूप मका आनंद वाटता कारण आमच्या पुढ्यान अक्षय भुजबळकर जे कलर्स टीव्ही जे जे स्वामी समर्थ हो रोल केलो असा आणि त्यांच्यात म्हणजे आम्ही आज तरी त्याचा एक कार्यक्रम टीव्हीर पळलो, त्याचा प्रोग्राम 2-3 ना पळलो। तिथून म्हाका सुद्धा एक इच्छा अशी झाली की हांव त्या वक्तार तिरुपती बालाजी गेलो। बालाजी गेल्यानंतर हांवें ते केस काढले आणि माझ्या बरोबर अनिल नागवेकर हे भाई असले आणि आमचे हेर माणस वांगडा असले। त्यांच्यानी सांगले की तू स्वामी समर्थ कसो दिसता। जाल्यार थंयसून या ब्रह्मांड नायक मूवीची सुरुवात झाली आणि माझे मित्र गौरेश नाईक यांच्यानी पुढाकार घेतलो। भाई लागलो आपण हे पिक्चर तुमच्या पिक्चर सुरू करता आपले कशें कितें। हांवें म्हटलें तू फुडें सर आमी फाटल्यान आसा आणि ह्या ब्रह्मांड नायक मुवीक खास डायरेक्शन दिल्लें आसा माझे मित्र प्रसाद परब। हेंकाय लागून जोरदार ताळयो तेंच्यांनी आणि गौरेश नायकान बरे परिश्रम घेतलेले आसा आणि खास करून जे आमकां ह्या फिल्माक जे सपोर्टर्स आमकां मेळ्ळेले आसा सगळे व्यासपीठार आसा तेंकाय लागून जोरदार ताळयो जावच्यो। खास करून आमचे गोंय राज्याचे सभापती भाऊ आमचे गणेश गांवकर भाई तशेंच दामू भाई हेंकां एका उतरान सांगले अशें आसा जाल्यार तेंच्यांनी होकार म्हाका चला फुडें सर आमी हे पावले म्हणून सांगले। खूब तेंचे हांव धन्यवाद म्हणटा। तशेंच दयानंद भाई हेंच्यांनी आमकां सांगले की आपण ह्या कार्यक्रमाक पावलो म्हणून। ह्या आजच्या ह्या कार्यक्रमाक तुमची उपस्थिती पळोवन माझे मन सारखे भरवलेले आसा आणि काही तेंपान ही स्टेज जी हांगा अशी घातलेली आसा हे पड्डे दिसता अशें काही तेंपान हे पड्ड्यान ही स्टेज दिसतना हांगा व्हडलें कन्स्ट्रक्शन व्हडलें हॉल येतलें। हो सगळो आशिर्वाद निलेश वेर्णेकरजी तींचो चेहरो स्वामी कडेन जोडप हो एक योगायोग तरी आसूंक शकना। त्याच्या फाटल्यान कितें तरी ब्लेसिंग्स आसूंक शकता, डिवायन ब्लेसिंग्स आसूंक शकता अशें तरी म्हाका दिसता। आनी होच एक अजेंडा घेवन हांव फुडें गेलो आनी हे फिल्म करपाचें पावल उखल्लें आणि हे फिल्म जालें बीन खुबश्या सपोर्टरा खातीर। बट मेन आसलेलो आमचो निलेश भाई जेणीन म्हाका विचारलें गौरीश कितें जालां, स्क्रिप्ट रेडी आसा, कित्याक फाटीं फुडें जाता। भाई म्हटलें मातशें थोड्यो डिफिकल्टीज आसा, फिनान्शियल डिफिकल्ट आसता। गौरीश यू गो अहेड, हांव तुज्या फाटल्यान आसा, कितें गरज पडली म्हाका सांग। आनी अशा तरेन हें फिल्म जावन पडलें। थँक्यू व्हेरी मच। सगळ्यांक येवकार, सगळ्यांक देव बरें करूं। आयज हांगासर तुमी सपोर्ट दाखयलो आणि मेन सपोर्ट जो दाखयलो आमचो हांगासर सगळ्यांत पयलीं सगळे आदरणीय हांगासर आसा तेंचें हांव स्वागत करता। आणि ह्या स्वामी परिवार मठात हांव तेंच्या मेंबर्स आसा, तेंचे आमचे सर आसा, निलेश भाई सर आसा, तांकां हांव देव बरें करूं म्हणटा। कित्याक ते गोंयच्या कलाकारांक फुडें सरपाक एक चान्स दिता आणि हांव इतलेंच सांगता की तुमी तुमच्या भुरग्यांक फाटीं काडनाका। ते रिल्सा मार्फत आसूं, मुवी मार्फत आसूं, नाटकां मार्फत आसूं तांकां फुडें काडात, तरूच आमचो गोंयचो फ्युचर खंय तरी फुडें चलतलो आणि तुमकां तुमचो एक भुरगो कलाकार म्हणून नांवांतलो जातलो। इतलेंच सांगता आणि तुमकां सगळ्यांक देव बरें करूं। सगळ्यांक येवकार। गुरुपौर्णिमेच्या निमित्तान ह्या स्वामी समर्थ मठात ह्या कार्यक्रमाक खरें म्हणशाले आज दुग्ध शर्करा योग हे 2 गोष्टी उद्घाटन जाता। एक म्हणजे ब्रह्मांड नायक ह्या
शॉर्ट फिल्माचे इनॉग्रेशन झाले आणि त्याच्या पयलीं एक भव्य असो स्वामीचो 21 पुतळा हा तेचे अनावरण जालें. सो 2 गोष्टी हांगा आज घडल्यो. खरें सुरवातेक हांव ह्या हे जे शॉर्ट फिल्म आहा डायरेक्टर, प्रोड्युसर आणि एक्टर्स यांचे सगळ्यांचे स्वागत करता, कित्याक तेंच्यांनी बऱ्या पद्धतीन आपली भूमिका हांगर केल्ली आसा. आमकां खबर आसतली हो जो ब्रीज आहा शिवोले चोपडे ब्रीज हो 2002 तेन्ना मनोहर पर्रीकराचें नेतृत्व आसलें. तेच्या कॅबिनेटान हांवूय एक मंत्री आसलो. तेन्ना ह्या ब्रिजाचें हांगर उद्घाटन जालें आणि ह्या ब्रिजाचें उद्घाटन जाल्या नंतर आमच्या फुड्यान एक प्रश्न उपस्थित जालो. आतां शिवोली जे मार्केट आहा ह्या मार्केटाचें कितें? शिवोले मार्केटाचो जेन्ना प्रश्न येयलो तेन्ना हांव मनोहर पर्रीकराक सांगलें की आमकां शिवोले मार्केट शिवोली चोपडे हो जो ब्रीज आहा हेका कनेक्टींग रोड करूंक जावप म्हणून. हे जे सगळी खाजन लँड असल्या कारणान तशें रोड करप सोंपें नासलो. म्हणून मनोहर पर्रीकर हो असो मुख्यमंत्री आसलो तो खंय कितें करूंक जाय तें ताका सांगपाची गरज नासताली. आणि तेणीन हांव सगळ्या शेतकाऱ्यांक सांगलें तेच्यो सगळ्यांच्यो सोयो हांवें पर्सनली घेतल्यो आनी ह्या रस्त्याचेर आमी हो रस्तो केलो. जेन्ना हो जो आमी रस्तो केल्लो शिवोले मार्केट हो रस्तो हांगर हाडून तेफयल्लो तेन्ना खंय स्वप्नान सुद्दां आमच्या विचार नासलो की ही जी जागा आहा ह्या जागेन हांगर येवन स्वामी समर्थ येवन बसतलो हेची कल्पना आमकां कशीच नासली. 2008 निलेश वेर्णेकरान आनी तेचे मित्र मंडळी यांच्या हितून स्वप्नांतून एक विचार येयलो आणि तेंच्यांनी 2008 जवळ आज 18 वर्सां पूर्ण जाली आणि तेंच्यांनी ही स्थापना केली. हांव निवृत्ती देव म्हणटा इवलेशे रोप लावी येले द्वारी तिचा बेलू गेला गगनावरी. आज 8 स्टार्ट केले ह्या जे मठाची जी हे आहा ती आज जवळ जवळ इतकी भरभराटी गेल्ली आहा म्हणून आज हे जो मोठो समुदाय आज आमच्या फुड्यान हांगर दिसता. हे मिनी अक्कलकोट जाला. आमी देवा कडेन मागया हे अशेंच बरें जालें पुरो म्हणून दुरे कडून थंय आमी अक्कलकोट स्वामीचें दर्शनाक वयता. तें दर्शन आमकां हांगर आमच्या गांवांत मेळ्ळें जाल्यार हेचे पेक्षा बरें आनी आमचें भाग्य दुसरें कांयच नासतना. सगळ्यांक देव बरें करूं. स्वामी समर्थ महाराज की जय. आज सगळ्यात पयलीं तुमकां गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज तुमकां खबर आसा स्वामी समर्थ महाराजाचो आत्ताच पूर्णकृती जो पुतळो आसा ताचें अनावरण जाल्लें आसा. तशेंच ब्रह्मांड नायक हे शॉर्ट फिल्म हाचे आतां रिलीज जाल्लें आसा. आमी एक मनशान सगळ्यांक खबर आसा आमी कितलेंय जरी काम केलें जो पर्यंत ताची कृपा ना आमचे कुलदेवतेची ग्रामदेवतेची कृपा ना तो पर्यंत कांयच जावंक शकना. आज गुरुपौर्णिमेच्या दिसा इतकेच सांगता गुरुपौर्णिमा म्हणजे एक गुरु म्हणजे एक नुसतो एक खिची आकृती मनीस न्ही जाल्यार तो एक विचार जो विचार आमकां दिशा दाखयता तशें आसा. आनी म्हाका तरी दिसता प्रत्येक मनशान प्रत्येकाक गुरु हो मानपाचो. इतल्याच खातीर मानपाचो की प्रत्येक मनशा कडल्यान कितें ना कितें तरी शिकपाक जाता. प्रत्येक जाण जो आसा ताका खंयची ना खंयची तरी कला आसता. अशें करून इतलेंच जातलें की समाजान आमी सदांच पॉझिटिव्ह जातले. आमी दुसऱ्या कडल्यान बरें घेवपाक शिकतले. त्याच्यामुळे आपण सदांच बरें घेवपाचें बाकीचें सोडपाचें आनी आपूण फुडें सरत वतलो. आनी तातूंतच खरें म्हणटात ते गुरु पौर्णिमेक खिच्या आपलो खरो गुरु म्हणून तो एक्सप्रेस करपाची गरज ना. आज आमी म्हणटात देवा कडेन येवंक जाय स्वामी कडेन येवपाक जाय सगळे टायम आसता येवपाचे पण आपल्या कृतींतल्यान आपल्या कामान आपले सगळे दाखोवपाचे. आज स्वामी समर्थान आज कितलेशेच लोक म्हाका दिसता सबंद गोंयचे भायरचे लोक सुद्दां येतात. तर कित्याक येता? एक श्रद्धेन येता, एक विश्वासान येता. प्रत्येक मनशान सुद्दां आपले काम करतना तसो विश्वास क्रिएट करूं जाय आनी तो विश्वास असो आसूं जाय तो मनीस ना सुद्दां दिसल्यार त्याच्या नांवांतच तो विश्वास आसूं जाय. खरें म्हळ्यार म्हजेंय आज भाग्य आसा
की स्वामी समर्थाच्या ह्या मठान भितर येवन देवाचें दर्शन घेवपाचें. गुरुपौर्णिमेचो उत्सवाचें एक निमित्त आसा, पण त्या निमित्तान भितर मुर्ती कडेन एकटक मातशें 2 मिनटां दोळे भरून पळयलें आनी मन समाधानान तृप्त जालें. जगान अनेक देवळां आसात, भारतांत तर खूब आसा, आनी त्या वेळाचेर आमी हे समाजांतले जे बारीक लोक आसात हे आमी पाप बेरू. आमी सोमारा दामबाबाक वतले, मंगळारा गणपतीक वतले, बुधवारा आनी खंयच्या देवाक वतले, ब्रेस्तारा साईबाबा वतले, दत्तगुरू वतले, शुक्रारा लक्ष्मी देवळान वतले, शेनवारा मारुती देवळान वतले, आयतारा नुस्त्या बाजारान. पण हे सगळें करतना ह्या देवांचे आमी दर्शन घेवन आशिर्वाद घेवप, त्याच बरोबर उत्सव करीत करीत आमी काही संतांचे ज्या विभुतींनी ह्या धर्तीचेर जन्म घेतला, ह्या भुमीचेर जन्म घेतला, तांच्याय बी दर्शनाक येता. साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ हे सगळे अवतार, पण हे अवतार आमकां एक मार्ग दाखोवपा खातीर आशिल्ले हे गुरू. आणि ह्या गुरूंकडे वतना आमी एकच ध्यास घेवन वता, ते म्हटल्यार आमकां शेवटी जो 2 शब्द जाय न्ही, ते 2च शब्द, सूख आणि समाधान. जगातले खंयच्याय घरान तुमी वचात, तांचे तकलेर आटयो आसतल्यो, कितें नाल्यार कितें तरी आसतलें. ते भुरग्यांचें शिक्षण आसतलें, नोकरी धंदो आसतलो, किंवा अर्थप्राप्ती आसतली, नाल्यार कितें तरी आसतलें. पण हे सगळे ह्या संवसाराच्या गाड्यान भितर रेटलेलो जो मनीस आसा तो शेवटी खंय वता? तो शेवटी देवळान वता, देवा कडेन वता. हांव केन्नाय काही गजाली खूब कडेन हांसून म्हणटा, आमी म्हणटा बहुजन समाजांतले लोक अशेय बी आसात. आमचे जर घरान जर समजे कितें तरी कटकट जर आसा जाल्यार ते कटकट जातकीर जर आमी कितें म्हणटा, खंय रे बरो प्रसाद बी घेतला मरे म्हणटा, आनी मागीर तो तें काम जायना किंवा काम जावपाक जाय म्हणून अमूक एक देवा कडेन प्रसादा वता, प्रसाद बी घेता, आनी देवाचें काम जालें बरोबर तो म्हणटा देवाचो प्रसाद जालो 8 दिसान तुजें काम जातलें. बरें म्हयनोभर काम जावना, आनी परत जर ताका वाटेर जर कोण तरी मेळ्ळो, अरे जालें रे तुजें काम? ना मरे. अरे तूं एक काम कर मरे, हांगासरल्यान थंय कारवारा बॉर्डरीचेर एक बरें देवूळ आसा, थंय एक बरें हें आसा, थंय जर गेलो तुजें काम जालेंच म्हणटा. मागीर तो दुसरे दीस गाडी घेता आनी थंय एका दिसान आमी देव बदलिलो, पण आस्था बदलेली ना. आणि म्हणून केन्ना केन्ना विचार येता, ते विचार आसा ते शेवटी सूख आणि समाधानाचे, ते खंय तरी वचून आमकां प्राप्त करपाचे आसता. आणि म्हणून वक्ते कितेंय उलयतले ते आमकां मार्गदर्शन करतले, पण त्याच बरोबर एक म्हत्वाचो पॉयंट जो आसा तो स्टेट बँकेची बँक मेन ब्रांच आसा किंवा रिजर्व बँक आसा ती दिल्ली आसा, थंय गेल्यार पयशे मेळटात. पण थोडे ATM जे आसा ती वेगवेगळ्या जाग्यांनी खूब आसात. मागीर पयशां गरज जातकीर आमी वता आनी ते ATMा वता आनी ATM घालता आनी पयशे काडटात आनी तुका ते पयशे मेळटात, म्हळ्यार काम तुजें थंय जालें. तशेंच केदेंय व्हडलें अक्कलकोट थंय आसूं, तूं मिनी अक्कलकोट म्हण ना जाल्यार म्हणू नाका, पण ह्या ATMान येवन तूं एक कार्ड घाल आनी तुज्या मनातली इच्छा प्राप्त कर. आनी त्या खातीर खंय वचपाची गरज ना आनी देवूय बदलपाची गरज ना. आनी म्हणून सुख समृद्धीचो समाधानाचो जो मार्ग आसता तो अशें ह्या मठान भितर सापडटा. आनी हे मठ जे 2008 पासून आतां पर्यंत हांगा जाला आनी येदो व्हडलो वटवृक्ष जाला, ताका हांव सगळे सभासद आनी मुख्यतः निलेश वर्णेकाराक हाका मुद्दामून अभिनंदन करतलो. कदाचित हळू निलेशी इतलो हें जावं जाला, चेंज जावपाक लागला, ताका त्या वेळार हांवें पळयल्लो तोच निलेश हांव उजळ सोदपाक लागलो खंय आसा काय म्हणून. पळय दारान पळयतकीर मागीर वयर येतकीर पळयल्यार की निलेश सगळो चेंज जाला. आतां स्वामीक पांय पडपाचो काय निलेशाक पांय पडपाचो ह्या प्रश्नाचेर हांव आशिल्लें. ही जी अनुभूती जी आसा ती थंयच्या ATM कार्डान वचून काडपाची गरज ना, ती निलेशान स्वता आपल्यान हांगा घेतल्या आनी स्वता त्या अनुभुतींतल्यान तो हळू ह्या हातूंत भितर उरला. आनी म्हणून ट्रान्सफॉर्मेशन जें आसा तें ट्रान्सफॉर्मेशन अशें मठान जाता, ट्रान्सफॉर्मेशन अशें देवळांनी जाता. देवळांनी फक्त 1 रुपया सोदलो मोडीचो किंवा 5 रुपयाचे कॉइन सोदलो आनी टर्न करून उडयले आनी 5 लाख रुपया मागले, हातूंत जायना. कारण आपण कितें दिता घालता आनी आपण कितें मागता त्या पेक्षा देवा कडेन जर सुख समाधान आनी दुसऱ्याचें कल्याण करपाचें ठिकाण किंवा कम्युनिटी सेंटर आनी बरें करपाचें जर हें करत जाल्यार म्हाका दिसता तो मार्ग पडटा.
आनी गुरू आमकां हेंच शिकयता. आयज गुरुपौर्णिमेच्या दिसा गुरून दिल्लो हो मार्ग जो आसा तो घेवन आमी फुडें या. सगळ्यांचें कल्याण जातलें. जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती म्हणटात, त्या विभुतींतली एक विभुती हांगा आसा आनी खरेंच ताचो प्रत्यय येता. ताणें सांगिल्लें म्हाका 2 वर्सां पयलीं आयलें तेन्ना, तूं 2 वर्सां आयलें तेन्ना म्हणपालो फुडले वर्सा कितें जाता तें पळया म्हणपा लागलो म्हाका. म्हाका कांय लक्षांत आयलें ना तें पयलीं, कित्याक हांवूय बीन त्या प्रसाद पाकळे हांगाय काम जावना, थंय ते कसलेच चिंतपाच्या विचारान गेल्लो. म्हणटकीर म्हाका ह्या एटीएमान कार्डान घालून पळया म्हटलें. जाल्यार गेले वर्सा आयज जो तुमचे फुडें उबो आसा पळय न्ही त्या जाग्याचेर पावलो. प्रत्यक्ष केन्ना केन्नाय ह्या हातूंतल्यान भितर देव खंय येता आनी कोणाक आशिर्वाद दिता हें केन्नाच कोणाक कळचें ना. किंवा तुमच्या शेजाराक बसलो तो कदाचित वळखीचो आसतलो, म्हणजे आमचोच शेजारी आसतलो वळखीचो, पण कदाचित तो आसपाना. कदाचित थंय स्वामी समर्थी येवन ताजे रुपान बशिल्लो आसतलो, केन्नाच कळचें ना. तुज्या खांदार हात धरलो तुमकां केन्नाच कळचो ना. तुमकां मागीर घरा कडेन वतकीर कळटलें ती अनुभूती मागीर येता. आनी चड ती मागीर 40 वर्सांनी जातकीर येता. ताचे पयलीं जे आसात न्ही, ताचे पयलीं तर सगळे 40 वर्सां पयलीं आतां जय विठ्ठल आनी हरी विठ्ठल नेटान करता आनी मागीर जाम जालें मरे या मरे आतां हांव या मरे घरा या मरे म्हणटा, या मरे म्हणटात. पण ह्या सगळ्या हातूंत भितर परतून एकदां आयच्या दिसा हांव स्वामी समर्थाच्या चरणा कडेन नतमस्तक जाता आनी देवा कडेन मागता. हांगसर बशिल्ल्या सगळ्यांची अंडरलायन करता देवा कडेन. हांव उलयता पळय, हांव अंडरलायन करून सांगता की ह्या सगळ्यांचे एटीएम जे म्हणजे मनातले एटीएम आत्म्याचें कार्ड आसा तें घालतले जें जें कितें मागिल्लें तें तूं फुडल्या 5 दिसां भितर करून दाखय. हो चमत्कार तो दाखयतलो इतली म्हाका खात्री आसा. सुख समाधानाची व्याख्या घेवन हांगासरल्यान जो जो भक्त आयला तो आयज गुरू पौर्णिमेच्या दिसा गुरूचो आशिर्वाद घेवन वतलो. इतलेंच हांव सांगता. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. ब्रह्मांड नायक थंय आसा, ब्रह्मांड नायक हांगाय आसा. हांव चड उलयना. हाज्या नशिबान कितें आसलें म्हाका खबर ना, ताका खबर आसा. आनी म्हणून असो चेहरो जो आसा प्रसन्न हातून भितर तो फुडें साधू संत किंवा एक वेगळे अनुभुतींतल्यान आमकांय बीन गुरूचें मार्गदर्शन करपा खातीर आसा काय कितें हें फुडलो येणारो काळ सांगतलो. तो पर्यंत तुमकां सगळ्यांक जय सच्चिदानंद आनी स्वामी समर्थ महाराज कितें बोलो. ते आमकां संवय लास्टाचो संवयेचो गुण वचना रक्तान ती बीजेपी बोल्ल्या म्हणजे बोलो भारत माता की जय. आनी शेवटी लास्ट एक वचना इतलो मुरला भितर तोंडाक पळयल्यार कळटा दोळे बिळे. हांव म्हणटालो बरो घेता बी घेता आसलें कांय ना, ती जागरणां सगळीं. आनी हें सगळें करून सुद्दां परत सकाळी फुडें उबो रावपाची शक्ती स्वामी समर्थ दिता. आनी म्हणून हांवें कितें म्हणून हांगा प्रचार करपाक हांव येवना. फाल्यां तुमकां भारतीय जनता पार्टीकूच हाडपाक जाय हें सांगपाक येवना. तें तुमी करतलींच. आनी म्हणून 27 आनी 30 करपाक ती पालखी ताणें व्हेल्या, ही पालखी म्हाज्या खांद्यार दिल्या. बरोबर तुमी स्वामी समर्थ म्हणून येतले आनी 27 आनी 30 जातले हाची खात्री आसा. आतां म्हणुया बोलो भारत माता की जय. एक विषय तुमकां हांव मुद्दाम करून सांगता की श्री स्वामी भक्त म्हणून जे पळय आसता पळय न्ही कितें करता दामोदराचें तुमकां भरपूर सगळें सांगलां. ताका ओड आसता स्वामी कडेन आनी स्वामीच्या म्हणजे भक्तीक लागून जे पळय प्रेम आसता तें प्रेम कशा पद्दतीन हांगा व्यक्त जाल्लें आसता तें आमी पळयलें जायत. जाल्यार ती भायर जी पळय मूर्ती आसा आनी ती करपी जो उमाकांत तुकाराम पोपी करेक्ट नांव आसा तेन्ना उमाकांत तुकाराम पोपी ह्या मनशान ती मूर्ती जी पळय केल्ली आसा ती मूर्ती फक्त कशी आसा की ती स्वामीची मूर्ती न्हू. तेन्ना पळय आमी थंयच्यान येतले खंयच्यानय आनी त्या मुर्तीचेर नजर पडटली तेन्ना आमकां कळपा जाय की हें स्वामीचें स्थळ आसा म्हणून. हांव एक गजाल तुमकां बारीक सांगतलो मुद्दाम करून लक्षांत घाला की मनशाचें जें पळय अज्ञान पळय आसता न्ही त्या अज्ञानाच्या अंधारातून म्हणटा आमी ज्ञानाच्या प्रकाशा कडेन वचप आनी ही जर वाट जर दाखयतली जायत न्ही जाल्यार ते फक्त म्हणटा तो गुरू दाखोवंक शकता. आनी ही जी प्रचिती आसा ती तुमकां हांगाच्या पळय आसा पळय न्ही आमचो निलेश बाबचो असो जिवंत उदाहरण आसा लक्षांत दवरा. आनी त्या खातीर की कोणी कोणाक कितें करचें कोणाक खबर ना. आमचो स्वास सुद्दां जो पळय आसा पळय न्ही तो आमकां त्या शक्तीन दिल्लो आसा. त्या खातीर
हांव एक ऑपॉर्च्युनिटी घेवन सांगतलो की ह्या मठाचे जे सगळे पदाधिकारी आसा आनी दिल्ली ऑपॉर्च्युनिटी म्हाका तुमच्या मुखार येवपाची आनी ते करता आसतना ह्या ब्रह्मांड नायक शॉर्ट फिल्माचे कलाकार एक 2 नांवां म्हाका याद येता की गौरीश आनी प्रसाद जे परत परत जेन्ना पळय उलयता ते 2 जाणांची नांवां याद जाता आनी तेंचे बरोबर आसतली सगळी टीम ह्या लोकांनी एक जिवंत म्हणजे चलचित्र जें करून दाखयल्लें आसा की ब्रह्मांड नायक म्हणजे कितें एक शॉर्ट फिल्म पळोवपाक मेळटलें आमकां ते पळोवपाक सगळ्यांची उमेद आसा परत एकदां हांव सगळे जे पळय हांगसरले आयोजक आसा त्या आयोजकांनी ह्या स्वामी समर्थाच्या मठाक येवन तुमचे मुखार उबे रावपाची जी पळय एक संदी दिली त्या खातीर तुमचे सगळ्यांचो हांव आभारी आसा सगळ्यांक चडांत देव बरें. नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आसा सगळे? म्हाका हांगा येवन बरें दिसता. एवढंच येतं मला आणि हे पण मी आता सरांकडून शिकलोय. पण याचा अर्थ असा नाहीये की आतापर्यंत जे काही झालं ते मला कळलं नाही. मला सगळं कळलेलं आहे आणि कार्यक्रम खूप सुंदर चालला आहे. फक्त एवढंच की बोलता येत नाही पण भाषा इतकी सुंदर की मला खरं शिकायला खूप आवडेल आणि वेगळी भाषा शिकायला मला नेहमीच आवडते. सो इथे आज माझी या मठात गोव्यात येण्याची इथं दुसरी वेळ आहे. तर मला असं वाटतं पुढच्या वर्षी जेव्हा जर मला इथं परत बोलावलं तर तेव्हा मात्र मी नक्की थोडं जास्त बोलू शकेन कोकणी भाषेमध्ये. तोपर्यंत मी नक्की शिकण्याचा प्रयत्न करेन मी. आणि आज इतका छान दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा. म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा इतक्या सुंदररित्या साजरी होणं हे फार म्हणजे आनंददायी खरं माझ्याकरता. कारण 2 गोष्टी आहेत. गुरुपौर्णिमा आज साजरी होते माझ्याकरता स्वामींच्या मठामध्ये आणि आज स्वामींच्या मूर्तीचं अनावरणही करता आलं. तर मला असं वाटतं की हा एक दुग्धशर्करा योग आहे की ह्यापेक्षा अजून छान पद्धतीने गुरुपौर्णिमा काय साजरी होऊ शकते. म्हणजे आज मला खरंच माझं आहे ना बालपण आठवलं. कारण आमच्या घरामध्ये मी कायम सांगतो की माझी आणि स्वामींची ओळख ही माझ्या आजोबांमुळे आहे. कारण आमच्या घरात माझ्या जन्माच्या आधीपासून स्वामींचं करतात आणि माझे आजोबा हे नाडीतज्ञ होते बेसिकली. सो नाडीतज्ञ म्हणजे नाडी पाहून ते ज्योतिष सांगायचे. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच लोकांची ये-जा असायची आणि मी अगदी लहान होतो तेव्हा आमच्याकडे गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे 2 उत्सव म्हणजे अगदी आपण दिवाळी दसरा साजरा करतो त्याप्रमाणे आमच्या घरात साजरे व्हायचे. तर मला आठवतं आमच्या घरात एक स्वामींचा 2 मोठे फोटो होते. सो दिवसभर लोकांची ये-जा असायची आणि स्वामींच्या फोटोला इतके हार असायचे की नंतर एका पॉईंटला मग चेहरा पण दिसायचा नाही. मग आम्ही ते 2 हार काढायचो पुन्हा नवीन हार यायचे पेढे लोकांचं येणं आरती. याच मठात येण्याची माझी दुसरी वेळ आहे. तर मागची वेळ आणि ही वेळ यात आता थोडासा एक फरक झालेला आहे. काय फरक झाला आहे तर थोडे केस वाढलेले आहेत तब्येत जरा कमी झालेली आहे. पण तुम्हा सगळ्यांचं प्रेम मात्र कमी झालेलं नाही आहे. कारण मी आल्यापासून बघतोय तुम्ही सगळ्यांनी जे भरभरून प्रेम याआधी दिलं होतं या आत्तासुद्धा तेवढंच प्रेम तुम्ही देताय आणि खरंच तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. मला वाटतं तुम्हा सगळ्यांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि तुमचं कौतुक करण्याचं फार एक महत्त्वाचं कारण आहे. कारण आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आम्हाला प्रेक्षक म्हणतात की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा असते आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे कधी भेटता येईल. सोशल मीडियावर मला बराचसा मेसेज येतात. पण खरंच सांगतो मी नेहमी म्हणतो आहे की जेवढी उत्सुकता किंवा प्रेक्षकांना आम्हा कलाकारांना भेटण्याची असते ना त्याहून जास्त उत्सुकता असते आम्हा कलाकारांना किंवा प्रेक्षकांना भेटण्याची. कारण बरं काय होतं ना की आम्ही तिकडे कुठेतरी शूटिंग करतो टी व्हीवर दिसतो तुमच्या घरातून तुम्ही टी व्ही पाहतात तुम्हाला मालिका आवडते किंवा तुमची जी काही प्रतिक्रिया असेल पण ती आमच्यापर्यंत प्रत्यक्ष कलाकारांची एनर्जी आहात. जर एनर्जीच नसेल तर कसं काय माणूस काम करेल. म्हणून म्हटलं तुम्ही फार एक अविभाज्य घटक आहात आमच्या आयुष्यातला आणि म्हणून त्या जोरदार टाळ्या तुमच्या करता होता. मेन म्हणजे ही भूमिका साकारताना या पूर्ण 5 वर्षाच्या प्रवासामध्ये ना इतकी अनुभव आले करतात आणि एक माणूस म्हणून बरंच आयुष्य बदललं. गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पेशन्स लेवल वाढली आणि जसं स्वामींचं एक ब्रीद वाक्य आहे आपण नेहमी ऐकतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. तर ह्या वाक्याचा अर्थ कोण कसा घेतं याच्यावर अवलंबून. तुम्ही जोपर्यंत कष्ट करत नाही प्रामाणिक प्रयत्न करत नाही तोपर्यंत स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही. आणि दुसरा अर्थ असा पण आहे
की जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल तरी सुद्धा हे लक्षात ठेवा की स्वामी पाठीशी आहेत, ते बघतात तुमच्याकडे. तर कायम आपण एक चांगल्या मार्गावर चालणं, चांगली कर्म करणं, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं. बरं, स्वामी असे म्हणत नाही ना की तुम्ही सगळी कामं सोडा आणि फक्त या मंदिरात या, माझ्या दर्शनाला या आणि इथेच बसा, आरतीच करत राहा, असंही म्हणत नाही येत. एक साधं म्हणणं काय की तुम्ही जिथे कुठे असा, सगळ्यात पहिले तुम्ही तुमची नित्यकर्म पूर्ण करा, जबाबदाऱ्या पार पाडा. तिकडून अंतःकरणातून त्यांना घातलेली एक हाक देवापर्यंत पोहोचतेच. आणि देव आहे ना, सो प्रत्येक वेळी आपल्याला देवाला प्रूव्ह करण्याची गरज पण नाही आहे की बरं चांगलं करतोय बरं का, हे छान आहे बरं का, हे मी आज हे केलं, मी अमुक केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, सांगण्याची पण गरज नाही. सगळं माहिती आहे देवाला, सगळं बघतोय, म्हणून तो देव आहे ना, आणि आपण माणूस आहे. बरं, स्वामी म्हणजे मला ह्या पूर्ण 5 वर्षाच्या प्रवासात आहे ना, म्हणजे काही गोष्टी मला खूप प्रकर्षाने मला इतक्या आवडल्या त्या करता मालिकेतून सगळ्या मी दाखवताना. बरं, मी नेहमी म्हणतो की स्वामींचं असंही नाही की आपण आज स्वामींबद्दल एक पुस्तक वाचलं आणि उद्या मला स्वामी कळाले, असं होऊच शकत नाही. कारण स्वामी करणं हे फार अवघड आहे, कारण त्याचा स्वभावामुळे इतका अनप्रेडिक्टेबल आहे की ते कुठल्या क्षणी काय रिॲक्ट होतील हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे आत्ता चिडतील तर दुसऱ्या क्षणी पण प्रेमाने बोलते. म्हणजे मी कायम हे म्हणतो की स्वामी म्हणजे आई आहेत, जशी का रागवत आहे तर भक्ताचं भलं व्हावं ह्या उद्देशाने रागवत आहे. ते काही द्वेषापोटी रागवत नाही आहे, ते काळजीपोटी रागवत आहे. त्यामुळे तो स्वभाव इतका अनप्रेडिक्टेबल ना की तुम्ही सांगू शकत नाही कुठल्या पॉईंटला ते काय रिॲक्ट करतील म्हणून. आणि म्हणून आम्ही हे 5 वर्ष पूर्ण काम करताना मला सुद्धा रोज स्वामी नव्याने कळत होते की अरे ही पण एक स्वामींची लीला आहे, किंवा हा पण स्वभाव आहे, हा पण एक भाग आहे. पण या सगळ्यातून ज्या बेसिक काही गोष्टी ज्या कायम इतक्या डोक्यात फिट बसतात ना, ज्या मी बऱ्याचदा सांगतो सगळ्यांना, आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने जरी आपापल्या आयुष्यामध्ये याच्यापैकी काही अंश जरी फॉलो करण्याचा प्रयत्न केला ना, नक्कीच आपल्या प्रत्येकाचं आयुष्य खूप बदलू शकेल. म्हणजे एक अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे की दगडात देव शोधण्यापेक्षा ना माणसात देव शोधायला शिका. म्हणजे आपण आपल्या जवळची व्यक्ती, आपल्या आसपासची व्यक्ती, जर आपल्यामुळे कोणाचं काही बदल होणार असेल, आपल्यामुळे एखाद्याला मदत होणार असेल तर ते आवर्जून करा. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ बरा नव्हे. आपल्यामुळे जर कोणाचा बदल असेल तर आवर्जून त्याला मदत करा. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येकाला राग येऊ लागला आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इगो बाहेर येऊ लागला आहे. सो ह्याच्यावर दुसरं कोणी काम करणार नाही, याच्यावर फक्त आपणच काम करणार आहोत. तर मला असं वाटतं इतरांना समजावण्यापेक्षा आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी या गोष्टींची, आणि स्वतःपासून सुरुवात केली की आपोआप जग बदलेल. सो म्हणून म्हणतो की माणसात देव शोधायला शिका. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की स्थान महात्म्य आहेच. म्हणजे आज एक जी काही पर्टिक्युलर ठिकाण आहे, आध्यात्मिक ठिकाण आहे, स्थान महात्म्य आहेच, नाही असं नाही आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आवर्जून जा. पण असं मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही तुमची नित्यकर्म पार पाडा, जिथे कुठे असाल तिथून मग एक अंतःकरणातून स्वामीला हाक मारा. आणि मला एवढंच वाटतं की आज त्यांनी इतकं सांगून ठेवलं आहे, त्यापैकी 10% गोष्टी जरी आपण प्रत्येकाने फॉलो करण्याचा प्रयत्न केला तरी खूप छान होऊ शकतं सगळं. कोणी मंदिरात गेले की देवाकडे काहीतरी मागतोच ना, की देवा मला अमुक दे, देवा मला तमुक दे, घर दे, गाडी दे, हे दे, ते दे, करिअर दे, जे काय असेल आपण फक्त मागतोच देवाकडे. असं कधी होतं का आपण इकडून काहीच नाही मागितलं आणि निघून आलो, की आपण इतरांकरता काही मागितलं आणि निघून आलो? फार क्वचित घडतं, की होतच नाही असं. आपण स्वतःकरताच काहीतरी मागतो. तर एक खूप छान कविता आहे याच्यावरती त्यांनी लिहिली. तो म्हणतो की काय मागू देवराया आणखी मी भेट रे, काय मागू देवराया आणखी मी भेट रे, आणले आहे सैथवर तू धरून बोट, माय बापा सारखा सांभाळ तू केलास रे, तूच निरसन होऊन प्रश्नांमध्ये वसलास रे, अनुभूतीचे आगळेसे ध्येय दाखवलेस तू, तिथवरी चालावया झालास सोपी वाट रे. यातून एवढंच आहे की इतकं भरभरून दिलं देवाने ना, त्याला काय मागणार असून आपण देवाकडे. आणि एक तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल ते खूप सुंदर वाक्य याच्यामध्ये होतं की मी स्वतःला सोडले जेथे तिथे होतास तू. तुम्ही मीपणा जिथे सोडाल त्या क्षणी त्या ठिकाणी देव आहे. एका ओळीत सगळं आहे. आणि मगाशी तुम्हाला मी तेच म्हणलं की स्वामींचं हेच म्हणणं आहे. आणि आज आपल्या अवतीभोवती जी काय परिस्थिती आहे याच्यावर पण हाच एक उपाय आहे की मीपणा सोडा, देव तिथेच आहे आणि तुम्हाला सगळं मिळेल. आणि जाता जाता जो मंत्र तुम्ही कायम स्वामींच्या मुखातून आजपर्यंत ऐकत आला आहात, जर तुम्ही सगळे माझ्यावर म्हणणार असाल तर आपण म्हणूया. सगळे म्हणणारे मागे आवाज ऐकू येत नाही का माझा? सगळे म्हणणार आहेत? शिव हरी शंकर,
नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की